शाहू फुले आंबेडकर निवासी शाळा योजनेतील अनुदानास पात्र ठरलेल्या आश्रम शाळांना अनुदान कधी मिळणार या मागणीसाठी आश्रम शाळा चालकाचे आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलाय। माझं नाव आर उजागरे आहे। मी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे। 165 शाहू फुले आश्रमशाळा संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे मी। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8 मार्च 2019 ला आम्हाला 20% अनुदान दिलेलं आहे आणि दरवर्षी 20% प्रमाणे 100% अनुदानाचा निर्णय झाला 63 कोटी 63 लाखाचा। आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परिपोषण, आहार आणि इमारत भाडे यासाठी आतापर्यंत 75 कोटीचा निधी तरतूद झालेला आहे अर्थसंकल्पीय। परंतु तो निधी सामाजिक न्याय विभागाचे जे मगरूळ अधिकारी आहेत त्यांच्या वतीनं त्यांच्याकडून हा निधी वितरित झाला नाही। त्यामुळं जे विद्यार्थी दलिताचे आहेत, अनुसूचित जाती, मागासवर्गीयाचे, त्यांना भोजन, शिक्षण, सुखसुविधा, संरक्षण कुठल्याही प्रकारचं शासनाच्या आडमुठीच्या धोरणामुळे मिळत नाही। एकूण तुमच्या सोबत ह्या ज्या शाळा आहेत जे अनुदान मिळाले नाही अशा एकूण किती आहेत? महाराष्ट्रात एकूण 165 आश्रमशाळा आहेत आणि त्यामध्ये शासनानं धोरण ठरवलं की ह्या शाळा 8 मार्चला मान्यता दिल्यानंतर तपासणीच्या अधीन राहून त्यांनी अनुदान मंजूर केलं। त्यावेळेस 9 जानेवारी 2020 ला एक तपासणी झाली। त्यानंतर 22 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या दरम्यान 20 मध्ये तपासणी झाली। त्यानंतर सखोल तपासणी जी 2 ऑगस्ट 2023 ला जी झाली ती 500 गुणाची तपासणी झाली आणि यामध्ये 99 शाळा अनुदानास पात्र आहेत। आणि शासनाने एक 28 एप्रिलला जे पत्र काढलं होतं की ज्या शाळा अनुदानास पात्र ठरतील अशा शाळांना आम्ही संच मान्यता देऊ, वैयक्तिक मान्यता देऊ आणि त्यांना जे निकष पूर्ण करतील त्यांना टप्पावार अनुदान देऊ। त्यामध्ये 99 शाळा पात्र असूनही शासनानं कोणतीही कारवाई शासन निर्णयाच्या JR प्रमाणे केली नाही। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक वेळा पत्र दिले की बाबा ह्या कारवाई करा आणि देवाभावानं आम्हाला ते अनुदान दिलंय आणि ते खोटं आहे का काय आम्हाला अशा शंका वाटत आहे। सातत्याने आंदोलन करतायत, या प्रशासन नेमकं काय म्हणतं? प्रशासन आम्ही तुम्हाला जे मानधन केंद्राच्या धर्तीवर दिलेलं आहे, तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधीची मागणी आहे की या कर्मचाऱ्याला वेतन श्रेणी मिळाली पाहिजे। परंतु आमची मागणी ही आहे की जे अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह आहेत त्यांना पण नियमित वेतन श्रेणी देण्याचा शासनाचा निर्णय आहे, म्हणजे त्यांचं धोरण ठरणार आहे आणि त्यांना मानधन वाढीचा सुद्धा प्रस्ताव आहे आणि त्यांची पण मीटिंग झालेली आहे, आमची पण मीटिंग झालेली। पण वसतिगृहांचे मागासवर्गीय वसतिगृह आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना मानधन वाटप करतात आणि 165 आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्याला मानधन रोखून नियमित वेतन श्रेणी देतो, हा कोणता न्याय? एकाला हा न्याय आणि एकाला दुसरा न्याय, म्हणजे ह्या शाळा काय पाकिस्तानच्या आहेत का असा आम्हाला प्रश्न पडतो ना। महाराष्ट्रामधल्याच आहेत ना। आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काय घ्यायचं काय खायचं त्याचा अधिकार आहे। आम्ही म्हणतो आम्हाला जो शासनाने निर्णय दिला त्याप्रमाणे आम्हाला द्या, जे घेत त्याला द्या, जे नाही घेत त्यांना देऊ नका। तुम्ही 8 मार्चचा निर्णय बदलून त्याला काढून टाका, वगळून टाका जे घेत नाही ते, असं आमचं। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।